नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कुसुम सोलार योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत अर्ज भरलेले जवळपास 7 ते 8 लाख शेतकरी आहेत आणि त्यांना पंप कधी मिळणार ते आतुरतेने याची वाट बघत आहे। तर जवळपास 2 लाख शेतकऱ्यांचे पंप आतापर्यंत फिट झालेले आहेत, त्यांच्या शेतामध्ये या पंपाचं वितरण झालेलं आहे त्यांना। तर 1 लाख पंप जे आहे ते महावितरण मार्फत देण्यात येणार आहे आणि यामध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकऱ्यांनी कोटेशन भरले, लाईनसाठी कोटेशन भरले होते, परंतु त्यांच्याकडे महावितरणने विचारणा केली होती की तुम्हाला लाईन हवी की सोलर, तर त्यापैकी देखील बरेचसे शेतकऱ्यांनी जे आहे ते सोलर निवडलेले आहे, त्यांची देखील यामध्ये निवड झालेली आहे। त्यांनी सोलर निवडलेले आहे आणि त्यांचे देखील पंप हे फिट झालेले आहे किंवा अजून त्यांची प्रक्रिया ही सुरू आहे पंप फिट करायची। तर अजूनही या योजनेअंतर्गत जे आहे 6 ते 7 लाख अर्ज हे पेंडिंग मध्ये आहे आणि गव्हर्नमेंटने जे आहे ते महावितरणला 1 लाख पंपाचा कोटा अतिरिक्त दिलेला आहे आणि त्यामध्ये जे आहे आता शेतकऱ्यांची त्यांना निवड करायची आहे। तर आता शेतकऱ्यांची निवड करायची आहे, परंतु आता तेवढा त्यांच्याकडे लक्षांक बाकी नाही आहे, म्हणून जे आहे ते जे कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे आणि त्यांची अजूनही अर्ज हे पेंडिंग मध्ये आहे, अशा शेतकऱ्यांना आता महावितरण मध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे आणि त्यांचा अर्ज हा महावितरण मध्ये कन्वर्ट करून त्यांना त्या महावितरण मार्फत हे पंप देण्यात येणार आहे आणि याचीच प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। काल याद्या या प्रकाशित झालेल्या आहे, जवळपास 1 लाख पंप हे महावितरण तर्फे कुसुम सोलार मधून महावितरण मध्ये कन्वर्ट झालेले आहे आणि त्याची याद्या आलेल्या आहे। यामध्ये बरेच शेतकऱ्यांची नावं देखील आलेले आहे। शेतकऱ्यांना मेसेज हे आलेले नाही आहे। जर का तुम्ही कुसुम सोलार साठी अर्ज भरलेला असेल तर होऊ शकते तुमची निवड ही महावितरण अंतर्गत झालेली असेल कदाचित, किंवा कारण तुम्हाला मेसेज हे आलेलेच नाही आहे, फक्त याद्या आलेल्या आहे। तर तुमचं नाव यामध्ये आहे किंवा नाही आहे, यादीमध्ये आहे किंवा नाही, तुमची निवड यामध्ये झालेली आहे किंवा नाही, कसं बघायचं? तर त्यासाठी तुमच्या जवळचे जे महावितरण कार्यालय आहे त्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही यादी मिळवू शकता, किंवा मग यासाठी दुसरा एक पर्याय असा आहे की जसा कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपण निवड झाल्यानंतर जे मेळा बेनिफिशरीचं जे ॲप आहे त्या ॲपमधून जे आपण नंबर टाकून चेक करतो, तसाच महावितरणचा एक ॲप आहे MSDCL। या ॲपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून। तो ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर अर्ज भरताना कुसुम सोलार योजनेअंतर्गत जो अर्ज भरताना जो नंबर दिला होता तो नंबर तिच्यामध्ये टाकून पहा। तो नंबर जर का त्यामध्ये घेतला आणि तुम्हाला OTP सेंड झाला तर समजून जायचं तुमचं जर लॉग इन झालं तर तुमची निवड ही महावितरण अंतर्गत झालेली आहे। हे 2 वेगवेगळे ॲप आहे, एक मेळाचा आहे, मेळा बेनिफिशरी, आणि एक महावितरणचा आहे। तर मेळाच्या ॲपमध्ये देखील तुम्ही नंबर टाकून पाहायचं तुमची मेळा अंतर्गत निवड झालेली आहे का, किंवा मग जे काल यादी आलेले आहे ते महावितरणचा ॲप डाउनलोड करून हा ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करायचा। सेम ॲप आहे, फक्त नावं वेगवेगळे आहे, सर्व प्रोसेस सेम आहे। तुमचा जर महावितरण अंतर्गत देखील निवड झाली असेल तर प्रोसेस सेमच करायची आहे। ॲप डाउनलोड करायचा, त्यामध्ये नंबर टाकायचा, OTP येईल, OTP टाकून लॉग इन करायचा। लॉग इन केल्यानंतर तुमचं जे आहे जर का तुमची निवड झाली असेल तर तुमचं ॲप ओपन होईल। ॲपमध्ये ॲप्लिकेशन डिटेलमध्ये जायचं, ॲप्लिकेशन डिटेलमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव दाखवेल, तुमचा मोबाईल नंबर दाखवेल आणि खाली तुम्हाला सेल्फ सर्वेचा ऑप्शन येईल। सेल्फ सर्वेचा ऑप्शन आल्यानंतर सेल्फ सर्वे कसा करायचा या अगोदर मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। शेतामध्ये जाऊन सेल्फ सर्वे करा। सेल्फ सर्वे हा तुम्ही जिथं तुम्हाला पंप घ्यायचा त्याच ठिकाणी करा, चुकीच्या ठिकाणी लोकेशनवर देऊ नका, पुढे चालून तुम्हाला अडचणी येऊ शकतात। अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती होती, कारण बरेच शेतकऱ्यांना अजून मेसेज आलेले नाही आहे, याद्या आलेल्या आहेत, ते याद्यामध्येच नाव बघून शेतकऱ्यांनी संपर्क करायचा। तुम्हाला जर का सर्वे करण्यामध्ये किंवा पेमेंट भरण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जॉईन करा आणि मला संपर्क करा। तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर मी त्याचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।